नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण जी 2023 साठीची जिल्हा न्यायालय भरती 2023 TCS मार्फत जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 5793 पदासाठीची लिपिक होतं, स्टेनोग्राफर आणि चपराशी हमाल या पदासाठीची ही जाहिरात होती. जाहिरात प्रसिद्ध झाली होती 4 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2023. त्याच्यामध्ये स्टेनोग्राफरचे 568 पद होते, ज्युनियर क्लर्कचे 2795 आणि शिपाई हमाल पदासाठी 1266 असे संपूर्ण 34 जिल्ह्यामधली ही भरती प्रक्रियेची जाहिरात होती. जिल्हा न्यायालय भरती 2023. तर त्याच्यासाठीची परीक्षा जी आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाली होती 4 डिसेंबरला. अर्ज करायची शेवटची तारीख होती 18 डिसेंबर 2023. एक्झाम जी असणार आहे तर ती असणार आहे शॉर्टलिस्टेड एलिजिबिलिटी कॅन्डिडेट ऑन वेबसाईट जी आहे तर ती 4 जानेवारी 2024 होईल. त्यानंतर कोर्टची जी एक्झाम असेल ह्या पदासाठीची त्याच्यासाठीची हॉल तिकीट जे आहे तर ते पण जानेवारीमध्ये येतील. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे तुमची जी टेस्ट होणार आहे, एक्झाम जी होणार आहे तर ती होणार आहे ज्युनियर क्लर्क आणि प्यून हमाल या पदासाठीची जानेवारी 2024. रिझल्ट पण लागेल स्क्रीनिंग टेस्टचा, म्हणजे तुमची जी टेस्ट होणार आहे ऑनलाईन एक्झाम तर त्याचा रिझल्ट लागेल जानेवारी 2024. त्यानंतर लोकल लँग्वेज टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क जे आहे तर त्याच्यासाठीचा जानेवारी 2024 रिझल्ट लागेल. त्यानंतर लोकल लँग्वेजचं टायपिंग टेस्टचा रिझल्ट जो आहे तो पण जानेवारीमध्ये लागेल. याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता. मग जानेवारी फेब्रुवारीमध्ये इंग्लिश टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्कसाठी असेल. जानेवारी फेब्रुवारी रिझल्ट ऑफ इंग्लिश टायपिंग टेस्ट जे आहे तर त्याचा असेल. त्यानंतर लँग्वेज जी इलिजिबिलिटी आहे तर ती त्याच्यामधून कळून जाईल. त्यानंतर इंग्लिश डायरेक्शन टेस्ट जे आहे शॉर्टलिस्टेड म्हणजे जे स्टेनोग्राफर आहे तर त्यांच्यासाठीची ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये होईल. आणि ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर त्याचा फायनल रिझल्ट जो आहे तर तो कसा असेल, एक्झाम कशी असेल, त्याची टेस्ट कशा असणार आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये याच्यात देण्यात आलेलं आहे. तर ज्या उमेदवारांनी जिल्हा न्यायालय भरती 2023ची जी जाहिरात आली होती 5793 पदाची, ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी सगळ्यांनी तयारीत राहा. आणि याच्यासाठी फक्त स्क्रीनिंग टेस्ट जी आहे तर ती फक्त ज्युनियर क्लर्क आणि हमाल शिपाई या पदासाठीच होणार आहे. स्टेनोग्राफर या पदासाठी होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि हमाल शिपाई हे जे पद आहे त्याच्यामध्ये 10 मार्काचं तुमचे ओरल होणार आहे, तसेच 10 मार्काचं क्लिनिंग होणार आहे. ज्युनियर क्लर्कसाठी तुम्हाला टायपिंग टेस्ट होणार आहे आणि स्टेनोग्राफरसाठी त्यांच्या स्पेसिफिक जे टेस्ट आहेत टायपिंगच्या तर त्या होणार आहेत. तर हे संपूर्ण डिटेल मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. तुम्ही जिल्हा न्यायालय भरतीचा अर्ज केला असेल तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून अर्ज केला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठल्या पदासाठी अर्ज केला आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. हा व्हिडिओ मी फक्त तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा. धन्यवाद.